नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। धाराशिव जिले के परांडा तालुका में आई भीषण बाढ़ से सैकड़ों परिवार बेघर हो गए। इस कठिन घड़ी में जमीयत उलमाए हिंद और खिदमत खलक सातारा ने इंसानियत की मिसाल पेश की। पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस, जो हम में से नहीं जो खुद पेट भरकर खाए और उसका पड़ोसी भूखा सोए, पर अमल करते हुए 2 अक्टूबर को सातारकर भाइयों ने पूरग्रस्त गांवों में राहत सामग्री पहुंचाई। चिंचपुरबू, शेलगांव, मुंशी और आवटी गांवों में 450 से अधिक परिवारों को राशन किट, कपड़े, शालेय साहित्य, दवाइयां और कम्युनिटी किचन का सामान वितरित किया गया। अब तक सातारा जिले से लगभग 1000 परिवारों तक मदद पहुंचाई जा चुकी है। इस राहत कार्य में जमीयत परांडा अध्यक्ष मुर्तुजा पठान, पत्रकार निलोफर शेख, समीर पठान और उनकी टीम ने अहम भूमिका निभाई। मौलाना नदीम सिद्दीकी के मार्गदर्शन में चल रहे एक हाथ इंसानियत का अभियान के तहत यह सेवा कार्य लगातार जारी है। मौलाना रियाज, सादिक शेख, हाजी मोहसिन और सैफुल्ला ग्रुप समेत कई स्वयंसेवकों ने मिलकर पूर्व पीड़ितों तक राहत पहुंचाई। इस नेक पहल से दशहरे का त्योहार वास्तव में भाईचारे और इंसानियत का प्रतीक बन गया। आम्हाला साताऱ्याहून काही आमच्या भेट म्हणून आमच्या भावाने आम्हाला इथं सगळं आणून पोच केलंय। आमच्या घरात पाणी शिरलं। चिंचपूर गाव आमच्या सगळ्या वाड्यात पाणी आहे, घरात सगळं पाणी आहे। आमची शिरडं गुरं पाण्यात, आम्ही सगळं संसार आमचा सगळं पाण्यात। आम्ही 7-10 दिवस झाले ह्याच्यात येऊन राहिलो त्या मंगल कार्यालयात। आमचं भांड कुंड अंगावली पांघरून आमचा जीव बसवाय आम्ही नुसतं मोकळं माघारी आलो तिकडं। आम्हाला साताऱ्याहून काही आमच्या भेट म्हणून आमच्या भावाने आम्हाला इथं सगळं आणून पोच केलंय। चिंचपूर गाव म्हणा किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातील आता धाराशिव जिल्ह्यातील जे गाव आहेत, ज्या गावामध्ये जमीयत उलमा हिंद आणि खिदमत खलक यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा मदत म्हणण्यापेक्षा एक कर्तव्यपूर्तीचं काम छत्रपतींच्या राजधानी असलेल्या साताऱ्या माध्यमातून जमीयत उलमा हिंद आणि खिदमत खलकनं सुरू केलं। सर्वात प्रथम जी सुरुवात झालेली आहे ते आमच्या माहितीप्रमाणे साताऱ्यातून सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न केला, कारण की पश्चिम महाराष्ट्र नेहमीच पुराने वेढलेला असतो। दरवर्षी आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करावं लागतं। आमच्या मराठवाड्याच्या बांधवांना पाण्याच्या तसं बघायला गेलं तर दुष्काळ हा दुष्काळी भाग आहे। ह्याच्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती येणं हा म्हणजे कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचा भाग। पश्चिम महाराष्ट्राला महापूर नेहमीच आहे, परंतु तुमच्यासाठी हा महापूर माझ्या माहितीप्रमाणे खूप वर्षानंतर आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपले मराठवाड्यातील बांधव संकटात आलेले आहेत, अशा वेळेस खिदमत खलक आणि जमीयत उलमा हिंद ही संस्था आहे, ही मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आचरण करत असते। त्यांच्या आचरणानुसार आणि परमेश्वरांनी पैगंबराला दिलेल्या संदेशानुसार की तुमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की तुम्ही लोकांच्या फायद्यासाठी बनवलेलं आहात आणि त्यासाठी लोकांच्या अडीअडचणी दूर करणं, लोकांच्या गरजा दूर करणं, त्यांना फायदा पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून साताऱ्यातून पहिल्यांदा आपण परांडा तालुक्यामधील असणाऱ्या पलीकडच्या भागामध्ये आम्ही 5-6 गावं आता सांगितली तिकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वरा कृपेने त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस लोक याला धजवत नव्हते अशा वेळेस आमची टीम येऊन तिथपर्यंत परांडा तालुक्यातले इरफानबाई आहेत, समीरबाई आहेत आणि बाकीच्या लोकांच्या माध्यमातून तिथं जे आलेले आमचे किट आणि बाकीचे कपडे वगैरे सगळे होते ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये लोकांचं लक्ष नाही असं आम्हाला समीरबाई आणि इरफानबाईंनी सांगितलं की येणारी मदत आहे त्या पलीकडच्या भागाला जाते। हे तालुक्याचं शेवटचं टोक आहे, इकडे थोडासा लोकांचं दुर्लक्ष असतं। मग आम्ही एक विचार केला जमीयत उलमा हिंद आणि खिदमत खलकनं की ह्या ठिकाणी जे बाधित कुटुंब आहेत, आपल्याला माहिती आहे इथला तुमचा जो माणूस आहे तो स्वाभिमानी आहे, त्यामध्ये बाधित असल्याशिवाय कोणी सहकार्य घेणार नाही। म्हणजे बाधित कुटुंब आहेत त्यांना सर्वात प्रथम एक छोटीशी आपण पुनर्वसनाच्या माध्यमातून एक किट आहे रेशनचं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय त्यांना शैक्षणिक किट सुद्धा द्यायचा आमचा मानस आहे।
त्याचबरोबर कोणाचं जर कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असेल, एखादं घर तपलेलं झालं असेल, त्यांना उभारण्याची त्यांच्यामध्ये शक्ती नसेल तर त्यांना सुद्धा हातभार लावण्याचं काम जमियत उलमा हिंद आणि खिदमत खल्कच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपण कार्यक्रम होतात, त्याच खड्ड्यात 10 वर्ष झाडं लावतात. असं काम जमियत उलमा हिंद आणि खिदमत खल्कचं नाही. आमच्याकडून ज्या कुटुंबाला गरज आहे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सुद्धा होणार आहे. जे कुटुंब त्यासाठी बाधित आहेत, ज्या कुटुंबांना परिपूर्ण गरज आहे, ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन संपलेलं आहे, अशांना सुद्धा पूर्णपणे सहकार्य करून त्यांना पुन्हा एकदा पायावर उभं करण्याचं काम खिदमत खल्क आणि जमियत उलमा यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि तुम्ही आमचा स्वीकार करावा. खऱ्या अर्थानं देणारा देत असतो, पण घेणाऱ्यानं जर स्वीकारलं नाही तर देणाऱ्याला सुद्धा पुण्य लागत नाही. तुमचा आमच्यावर उपकार आहे की तुम्ही हे जे आम्हाला पुण्य मिळवण्याचं एक तुम्ही मार्ग बनत आहात. तुम्ही आमची भेट स्वीकारून खऱ्या अर्थानं आम्हाला तुम्ही पुण्यवान करत आहात. त्यामुळे तुमचा आभार. आमची मदत स्वीकारली, आमचं सहकार्य स्वीकारलं, आमची सेवा स्वीकारली, त्याबद्दल सर्वांचा आभार. सातारा जमियत उलमा हिंद आणि खिदमत खल्क यांच्या वतीने आम्ही इथं आलोय. आणि इथं यायचं जे आमचं जी उद्देश आहे ती फक्त आमच्या बांधवांना जे सध्या पूरग्रस्त मध्ये त्याच्या तडाख्यात आले आहेत, पाण्याच्या तडाख्यात आले आहेत आणि सध्या त्यांची अवस्था खूप वाईट आहे. ती अवस्था जेव्हा आम्ही बघितली स्टॅटस द्वारा किंवा मोबाईल द्वारा किंवा न्यूज द्वारा, ते आम्हाला बघून अतिशय आम्हाला एकदम वाईट वाटलं की एवढ्या वाईट परिस्थितीत आमचे बांधव तिकडे राहायला लागलेत. ते आम्हाला राहावं नाही गेलं आणि काहीही करून तातडीने आम्ही आमच्या मदतीचा हात आमच्या लोकांना आम्ही गोळा केलं. मशिदीद्वारा किंवा लोकांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडून मदत इकट्ठा केली आणि सर्व आमच्या सातारच्या बांधवांनी आपल्याकडून सगळी मदत इकट्ठा करून आम्हाला सोपून दिली की बाबा ही मदत घ्या आणि तिकडे जाऊन त्यांना तुम्ही द्या आमच्याकडून. हे सगळं तुम्ही बघत आहात. आम्ही एक पाठोपाठ आम्ही काही गाव आम्ही करंजा, पिठापुरी, अवाल पिपरी ही सगळी गाव आम्ही वडनेर, शेळगाव आम्ही एक म्हणजे तिथे सगळी किट वाटप करून आम्ही आलोय. आता आम्ही सध्या जे गावात आहे चिंचपूर बुद्रुक, आता इथं आम्ही किट वाटप करत आहोत. उद्देश आमचा एवढाच आहे. आमच्या नबीची एक हदीस आहे इथं तुम्ही बघत असेल लिहिलेवर आम्ही, तुम जमीन वालों पे रहम करो, आसमान वाला तुम पे रहम करेगा. ह्या उद्देशाने आम्ही इथं आलोय. आणि ह्याच माणुसकीची जी आम्हाला पाठ आमच्या पैगंबरांनी आम्हाला शिकवलंय, त्या माणुसकीच्या पाठमुळे ते आम्हाला इथं यावासाठी, तुमच्या मोहब्बतीसाठी त्यानं आम्हाला मजबूर केलं इथं यायसाठी. तर शेवट एवढंच मी सांगतो की तुम्ही हे सगळं स्वीकारला त्याबद्दल तुमचा आभार. हे कुठला तुमच्यावर काय, हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्याकडे हे सगळं देणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही स्वीकारला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे. खिदमत खल्क सामाजिक संस्था सातारा व जमियत उलमा हिंद कमिटी सातारा तर्फे आज चिंचपूर बुद्रुक या गावात आलेलो आहे. इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे पुरामुळे. हे बघून खूप वाईट वाटलं मनाला आणि त्या अनुषंगाने आम्हाला पैगंबराची एक शिकवण आठवण आली की तुमचा शेजारी, तुम्ही पोट भरून जेवाल आणि तुमचा शेजारी उपासी असेल तर तुम्ही आमच्यातले नाही. या शिकवणीला घेऊन मनात भावना आली की हे आपले देश बांधव जे आज पुराच्या तडाख्यात गावलेले आहेत, त्यांच्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला जायला पाहिजे. या हेतूनं आज आम्ही साताऱ्यावरून 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमची सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहे. त्याच्या मागचा उद्देश असाच आहे की हे वस्तू स्वरूपात जे तुम्हाला आम्ही आज देतोय ह्याला मोजता येईल, पण ह्या मागचा जे हेतू आहे, प्रेम, बंधुत्व, माणुसकी, हे खूप महत्वाची आहे. आणि ह्या किट वाटपाद्वारे आम्ही तेच आपले जे बांधव आज पुराच्या तडाख्यामुळे अडकलेले आहेत त्यांच्या सेवेसाठी आज आम्ही हे घेऊन आलेलो आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जमियत खिदमत सातारा यांच्यातर्फे चिंचपूर बुद्रुक तालुका परांडा लोकांचे जे पूरग्रस्त जे आहेत त्यांचे घरामध्ये पाणी शिरले, काय ते नुकसान झालंय,
तर त्यांच्यातर्फे गावता ज्यांच्या पाण्यामध्ये बुडी क्षेत्रामध्ये काही जे नुकसान झालेलं आहे तर त्यांच्यातर्फे गाववाल्यांना किटा वाटप करण्यात येत आहे. फुल फुलाची पाकळी त्यांच्या हस्ते देण्यात येत आहे. ही पूरग्रस्तच आहे. खैरी नदीला पूर आल्यावर चिंचपूरची लय लोकांची दुकानात पाणी शिरलं, घरात लोकांच्या काही नदीच्या कडाने गेलं. माझ्या पण घरात थोडं पोत पाणी आलतं, शेतात पूर्ण पाणी होतं. तर ही जमीत उलमाए हिंद उलेमाए हिंद खिदमत खल्क यांच्यातर्फे ही किट चिंचपूर गाववाल्यासाठी वाटपाला आणल्यात. त्यांचे सगळे गावच्या तर्फे आम्ही आभार मानतो. एवढं बोलून मी 2 शब्द संपतो.